माळीणमध्ये दुर्घटना झाल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील त्याच्यावर कालपासून जातीनं लक्ष ठेवून आहेत. त्यांच्याशी बोलू. आत्तापर्यंत आता काय काय माहिती आहे, नवीन काय घडते आणि सरकारतर्फे काय काय केलं जातं. घटना घडल्यापासून सर्व सरकारी यंत्रणा या कामामध्ये पूर्णपणाने सहभागी झालेल्या आहेत. ज्या यंत्रणांनी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये 6 ते 8 व्यक्तींना जिवंत त्या ठिकाणी बाहेर काढण्यामध्ये यश मिळालं. आत्तापर्यंत 35 मृत व्यक्तींना बाहेर काढण्यामध्ये त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे आणि बाकीची जी घरं या सगळ्या मलब्याखाली गाडली गेलेली आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा शोधकार्य सुरू आहे. झालं आहे असं की आता बरीचशी घरं वाहून गेली आहेत, थोडीच घरं या बाजूला शिल्लक आहेत आणि ते गावकरी आता निघून जातील, कारण त्यांना गाव असं काही राहिलेलं नाही. त्यांचं आता काय होऊ शकतं, त्या लोकांच्या दृष्टीने सरकार काही करणार आहे? हे कसं आहे की ही घटना जी घडली हे गाव म्हणजे काही फक्त हे गावठाण होतं. अजून आजूबाजूला वाड्या इथं आहेत आणि त्या वाड्यापाड्यांमध्ये सुद्धा या गावातले लोक आहेत. काही घरं इथं शिल्लक राहिलेली आहेत. आता एकंदरीत हे सगळं मदतकार्य संपल्यानंतर आणि परिस्थितीचा अंदाज आल्याच्या नंतर त्याबाबतचं आवश्यक ते नियोजन आम्ही करू आणि त्याच्यामधून मग या ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी हे गाव पुन्हा उभं करायचा प्रयत्न करू. आत्ताची परिस्थिती लक्षात घेतली तर अजूनही किती दिवस अंदाजे लागू शकतात, कारण सतत पाऊस आहे, ह्या अडचणी आपण टाळू शकत नाही. तर हे सगळं लक्षात घेता अंदाज काय? सगळी प्रतिकूल परिस्थिती लक्षामध्ये घेता आत्तापर्यंत 25 ते 30% काम झालेलं असावं. अजून एक 2 ते 3 दिवस लागतील अशी अपेक्षा आहे. त्याच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. दिलीप वळसे पाटील आपल्याला बोलत होते, माहिती देत होते. या अनेक ज्या वाड्या आहेत 6-7 पद्धती, त्यातल्या एकाच वाडीवरती हे संकट कोसळले, त्यामुळे इतर ठिकाणी लोक राहत आहेत आणि आत्ता जी घरं शिल्लक आहेत, जिथं लोक राहत आहेत, जिवंत आहेत, त्यांच्या पुनर्वसनासाठी वेगळं काहीतरी केलं जाईल. तर ते मदत कार्य संपल्यानंतर ते करू असं त्यांनी सांगितलं. कॅमेरामन सुनील डांगेसह स्वप्नील बापट, साम TV, माळीण, आंबेगाव.